वाघ कधी निदर्शनास आला होता आणि ही किती वर्षानंतरची गोष्ट आहे की वाघ दिसला? मराठवाड्यात सुरुवातीला 1972 मध्ये वाघ असल्याची नोंद आहे. त्यानंतर सध्या औरंगाबादमध्ये गवताळा अभयारण्यात वाघ आहे आणि त्याच्यानंतर धाराशिवमध्ये दुसरी घटना तसं मला वाटते. वाघापासून आता लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, वेगवेगळ्या चर्चा आहेत. लोकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? वाघ हा जनरली हल्ला करत नाही, परंतु लोकांनी शेतात जाताना एकट्याने न जाता जोडीदार घेऊन जावे. लाईट, काही गाणे वाजवत किंवा आपले जनावरे आहेत ते बंदिस्त गोठ्यात बांधावेत. काही कील वगैरे झाले तर माहिती वन विभागास तात्काळ कारवाई, जेणेकरून त्याचे मॉनिटरिंग करणे सोपं होईल. वाघ इथं आढळला आहे, मात्र हे वनक्षेत्र बघता त्याला सर्वाईव्ह करणं इथं किती शक्य आहे आणि त्याच्यासाठी वन विभाग विशेष काही गोष्ट करणार आहे का? साधारण येडशीचं वनक्षेत्र 22 हेक्टर आहे आणि वाघाला सरासरी 50 ते 100 स्क्वेअर किलोमीटर एरिया लागतो. वनक्षेत्र पाहता तो इथे थांबणार नाही, तो ट्रान्झिटमध्ये असेल आणि पण तो मूळ आदिवासात जाण्याची शक्यता आहे. त्याच्या रेस्क्यूचा काही विचार आहे का सध्याला, किंवा त्याच्यासाठी एखादी वाघीण इथं आणणं असा काही विचार आहे? ती नैसर्गिक क्रिया आहे. वाघीण नैसर्गिक आलीत येऊ शकते, पण तशी काही शक्यता नाही आहे इथं इतक्या लांब वाघीण वगैरे येण्याची. आणि तो इथून त्याचा मूळ आदिवासात नक्की जाईल असं वाटतं.